JNPT मध्ये एक नवीन बंदर उभा राहिलेला आहे आणि सिंगापूर सरकारबरोबर भारत सरकारने हे बंदर उभा केलेलं आहे। मी सध्या त्याच ठिकाणी तुम्ही पाहताय की संपूर्णपणे समोर आपल्याला भव्य असं हे बंदर दिसतंय। समोर कंटेनर यार्ड दिसतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता हे जावक आवक होणार आहे, इनपुट एक्सपोर्ट मोठ्या संख्येने होणार आहे आणि सिंगापूर सरकारच्या बरोबरीने हे बंदर आता उभा करण्यात आलेला आहे। याबाबतची अधिक माहिती आपण घेऊया। JNPTचे चेअरमन उन्मेष वाघ आपल्याबरोबर आहेत। सर, काय म्हणाल, नवीन बंदर उभा राहते, कशा पद्धतीचा फायदा आता होणार आहे? हे पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथॉरिटी जी आहे सिंगापूरची, त्यांनी एक मोठं टर्मिनल JNPA उभारलं आहे। हे 2 टप्प्यात झालं। पहिला टप्पा 19लाच सुरू झाला, 18-19ला, आणि हा दुसरा टप्पा आज कार्यान्वित होईल। हे फक्त एका नव्या टर्मिनलचंच उद्घाटन नाही आहे, एवढी छोटी गोष्ट नाही आहे ही। आज JNPA भारतातलं सगळ्यात मोठं कंटेनर हँडल करणारं बंदर बनणार आहे। म्हणजे महाराष्ट्राची जी लीडरशिप आहे मॅरिटाईम सेक्टरमध्ये, ती पुन्हा आजपासून इस्टॅब्लिश होणार आहे आणि ही लीडरशिप पूर्ण सेंचुरी राहील। कारण की यानंतर वाढवण बंदर येईल आणि वाढवण बंदरानंतर महाराष्ट्र कायमच कंटेनर आणि बंदरांच्या बाबतीत अग्रेसर राहील। कसं आहे की नॉर्मली कोणत्याही देशाची ही जी बंदरांची क्षमता आहे ती कंटेनरच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्याच्यावरूनच ओळखली जाते। आणि JNPA हे पहिलं बंदर आहे भारताचं जे 10 मिलियन TEUचा टप्पा पार पाडेल आजपासून आणि भारतातील 1 नंबरचं कंटेनर बंदर म्हणून सुद्धा आजपासून ओळखलं जाईल। सर, सिंगापूर बरोबर आपण हे उभा करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारचा करार असणार आहे, कशा प्रकारचा बिझनेस होणार आहे? सिंगापूरशी आपण 30 वर्षासाठी हा करार केलेला आहे। ते आपल्याला रॉयल्टी देतात आणि 2048पर्यंत ते इथे राहतील। आणि ह्या पोर्टची कॅपॅसिटी म्हणजे 10 मिलियन TEUज जरी असली तरी त्यातली अर्धी म्हणजे 4.8 मिलियन TEUज ह्या टर्मिनलची आहे। त्यांनी 10,000हून जास्त करोड रुपये यासाठी इन्व्हेस्ट केलेले आहे। सिंगापूर गव्हर्नमेंटचा भारतामध्ये सगळ्यात मोठा FDI हाच आहे, तो JNPA आहे। त्याच्यामुळे सिंगापूरचे पंतप्रधान स्वतः जातीने दिल्लीमध्ये उपस्थित आहे। आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि ते दोघं मिळून या टर्मिनलचं उद्घाटन करणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आवर्जून यासाठी इथे उपस्थित राहत आहेत। ही JNPAसाठी, सगळ्या नवी मुंबई आणि उरणसाठी फार गौरवाची बाब आहे आणि संपूर्ण सेक्टरसाठी ही फार मोठा असा एक माइलस्टोन, मैलाचा दगड ठरेल अशी आज घटना, आजचा दिवस आहे। सर, मुख्य बंदर आहे देशातलं आपलं, तर वर्षाला किती कंटेनर्स या ठिकाणी हँडलिंग होणार आहे? मागच्या वर्षी आपण 7.3 मिलियन TEUज केले, यावर्षी आपण 8 मिलियन TEUज पार पाडू आणि 2 वर्षामध्ये आपण 10 मिलियनपर्यंतचा टप्पा गाठू। आपल्यावर या ठिकाणचे स्थानिक BJP आमदार, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, तुमच्या मतदारसंघामध्ये एक मोठा प्रोजेक्ट उभा राहतो? आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगा दिवस आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी, सिंगापूरचे पंतप्रधान आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांच्या उपस्थितीमध्ये ह्या PSA पोर्टचं तुम्ही बघताय उद्घाटन होतं आहे। ज्या पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं, ज्या मुख्यमंत्री भूमिपूजनाच्या वेळेला उपस्थित होतं, तेच आज उद्घाटनाला आहेत। हा अभिमान आणि गर्व आहे। देशातले 10 लाख कंटेनर जर JNPT हँडल करत असेल आणि त्यातले 5 लाख कंटेनर हे सिंगापूर पोर्ट करणार आहे। आणि जसंच आत्ता सन्माननीय चेअरमन साहेबांनी सांगितलं की सगळ्यात सिंगापूर गव्हर्नमेंटची, सिंगापूरची आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही JNPTत आली आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यांनी स्थानिकांना, भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या आहेत। इथे जेव्हा जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट करण्याकरता, माझ्या इथल्या तरुणाच्या हाताला काम मिळण्याकरता हे असली इन्व्हेस्टमेंट येणार आहे, तेव्हाच काम मिळणार आहे आणि ते होतं आहे। त्याच्याकरता माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला निश्चित आनंद आहे। सर, एकीकडे JNPT, दुसरीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मोठ्या प्रमाणामध्ये इथं जॉब अवेलेबल होणार, स्थानिकांना न्याय मिळेल का? निश्चित 100% स्थानिकांनाच मिळत आहेत, प्रायोरिटी मिळत आहेत। इथे ज्यांना 30 वर्षापूर्वीपासून मिळाले नव्हते त्यांचं JNPTने कॅटेगरायझेशन केलं,
त्या प्रकल्पग्रस्तांचे दाखले घेतले आणि त्यांना कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाविना जॉब मिळाले याचा अभिमान आहे. आम्हाला आमची लोकं लागली, कोणाची लागली याच्यापेक्षा प्रकल्पग्रस्त लागले याचा मला जास्त अभिमान आहे. आणि एअरपोर्टमध्येही सेम सिस्टीम फॉलो करतोय आणि एअरपोर्टमध्येही स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांनाच प्राधान्य मिळणार आहे. नक्कीच आपण पाहतो की सिंगापूरच्या माध्यमातून या ठिकाणी पोर्ट उभा राहिल्यामुळे JNPT जे बंदर आहे त्याचं मोठ्या प्रमाणावर कंटेनर हँडलर सुरू होणार आहे. विनायक पाटील, ABP माझा, उरण, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.